शुभचिन्हांचा दुसरा प्रकार दाखवणार आहे, ते म्हणजे लक्ष्मीची पावलं. लक्ष्मीची पावलं मी नेहमी तुम्ही जशी काढता तशी न काढता थोडी छान आकारात आपण काढूयात. त्याच्यासाठी इंग्लिश एसचा शेप मी काढतेय. बघा, आपल्याला आपण फरशीर काढतोय त्यामुळे आपल्याला पाहिजे तसा हा आकार ॲडजस्ट करू शकतो. इंग्लिश एस आणि त्याच्या समोर उलटा एस काढायचा. तर ही जी आहे ही बोटांकडची बाजू आहे पावलांची आणि ही टाचेची बाजू आहे. आता ही जी गॅप आहे यामध्ये आपल्याला पूर्ण ही गॅप पूर्ण भरायची आहे अशी. आता इकडे एस न काढता जर तुम्ही काढायचा प्रयत्न केला तर दोन्ही पावलं इतकी सारखी येणार नाही आणि आपल्याला दोन्ही पावलं सारखी पाहिजे म्हणून आपण या एसचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे बऱ्यापैकी सारखी आपली ती पावलं येत आहेत. आता मी ह्याला बोट काढणार आहे. अंगठा 1 2 3 4. आता ही जी पावलं काढून झाली आहेत ही अशीच ठेवली तरी चालणार आहे, पण जसं गोपद्मांना आपण थोडंसं डेकोरेशन केले, डिझाईन केले, तसंच आपण या पावलांना पण करू शकतो किंवा करायचंच म्हणजे ते छान दिसतं. आता याला मला जे सुचलेलं डिझाईन आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, पण तुम्हाला जे डिझाईन योग्य वाटेल किंवा सुचेल वेगळ्या प्रकारचं, माझ्यापेक्षा वेगळं तुम्ही हे काढू शकता. मला जे सुचलं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा तुम्ही, हे डिझाईन काढताना एक मात्र लक्षात ठेवायचं की एवढं पण डिझाईन नाही काढायचं की पावलांचं महत्त्व कमी होईल किंवा पावलांना स्पर्श करून ते डिझाईन झालं नाही पाहिजे, म्हणजे पावलांचा आकार बदलला नाही पाहिजे. डिझाईन काढताना पावलांचा आकार जर बदलला तर ती पावलांच्या ऐवजी वेगळीच काहीतरी डिझाईन वाटेल. ही मला सुचलेली डिझाईन मी तुम्हाला दाखवली आहे. तुम्ही वेगळी पण डिझाईन छान काढू शकता. आपण डायरेक्ट रंग घेऊन काढलेले आहे. इथे कुठेही पांढऱ्या रंगाचा उपयोग केलेला नाही आहे, त्यामुळे इथे रंग भरले नाहीत तरी चालणार आहे. पण जर भरायचेच असतील तर आपण हे डार्क कलरने आउटलाईन केली आहे, त्याच्यामध्ये हा फेंट कलर भरूयात. म्हणजे ही दारात एवढं जरी आपण काढलं तरी आपल्या दारात छानशी छोटीशी रांगोळी पण येते आणि शुभचिन्हही याद्वारे आपल्या दारात येत आहे.